भारताच्या शत्रूची आता काही खैर नाहीये, कारण स्वदेशी बनावटीचं पहिलं तेजस MK-1A हे लढाऊ विमान नाशिकमधील HAL इथून आकाशात झेपावलंय। देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी देखील यावेळी विशेष उपस्थिती लावली। बघूया त्याच संदर्भातला हा एक सविस्तर वृत्तांत। स्वदेशी बनावटीच्या तेजस फायटर जेटची यशस्वी भरारी। नाशिकमधून झेपावलं तेजस MK-1A लढाऊ विमान। तेजस फायटर जेट भारतीय वायुसेनेत अधिकृतपणे दाखल। आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळ देणारं संपूर्ण स्वदेशी बनावटीचं तेजस विमान आकाशात झेपावतानाची ऐतिहासिक घटना आज नाशिककरांनी अनुभवली। देशात बनवलेलं पहिलं तेजस MK-1A लढाऊ विमानानं नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या ओझर युनिटमधून आज आकाशात झेप घेतली। आणि यावेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही उपस्थित होते। सुपरसॉनिक स्पीड, अत्याधुनिक एव्हिओनिक्स, डिजिटल फ्लाय बाय वायर कंट्रोल सिस्टीम, हलकं पण घातक डिझाईन असं हे शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असणारं तेजस विमान भारतीय वायुसेनेत अधिकृतपणे दाखल झालंय। शिवाय HALच्या नवीन उत्पादन लाईनचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं। बंगळुरू नंतरची ही दुसरी उत्पादन सुविधा असून स्वदेशी संरक्षण क्षमतेच्या दृष्टीनं ही एक महत्त्वपूर्ण बाब ठरली आहे। इसी तरह हमारा डिफेंस एक्सपोर्ट जो कभी अप्रॉक्सीमेटली 1000 करोड़ से भी कम हुआ करता, आज वह रिकॉर्ड 25,000 करोड़ को क्रॉस कर चुका है। और मैं एज ए डिफेंस मिनिस्टर आपको विश्वास दिलाता हूं, जिस तरीके से डिफेंस मिनिस्ट्री में हमारी टीम जिस जील के साथ और जिस मिशन के साथ काम कर रही है, 2029 आते आते हम इस फिगर को ले जाना चाहते हैं 3 लाख करोड़ रुपए। तेजस विमानानं आकाशात घेतलेल्या यशस्वी भरारीमुळे भारताच्या वायुदलाची ताकद वाढवली आहे आणि हे तेजस विमान लँड झाल्यानंतर धावपट्टीवर अग्निशमन दलाच्या पाण्याच्या फवाऱ्यांनी त्याचं जलतुषारात स्वागत करण्यात आलं। यानंतर चित्तथरारक एअर शो सादर करण्यात आला, ज्यात तेजस आणि सुखोई लढाऊ विमानांनी सहभाग घेतला। पूर्णतः भारतीय डिझाईन, आधुनिक शस्त्रास्त्रांसह सज्ज, भारतीय वायुदलाची नवी ताकद। संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या तेजस MK-1A लढाऊ विमानाने भारतीय सैनिकांचं मनोबल वाढण्याबरोबरच शत्रूच्या मनात धडकी भरवली असणार हे मात्र नक्की। रिद्धी म्हात्रे सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।